ज्या समाजाला केवळ 2 ओळीचं पत्र वाचून घेण्यासाठी उच्च जातवर्गीयांच्या दारात तासनतास उभं राहावं लागायचं, आपल्या डोक्याएवढ्या उंचीचा लाकडाचा ढीग कुऱ्हाडीने लाकडं फोडून द्यावी लागायची, तेव्हा कुठं 2 ओळीचं पत्र अगदी तुसरेपणाने वाचून दिलं जायचं. त्याच समाजामध्ये प्रचंड विद्वान, जागतिक कीर्तीचा, पुस्तकांसाठी ग्रंथांसाठी घर बांधणारा, देशाचं संविधान लिहिणारा, प्रचंड वाचन करणारा महामानव जन्माला आला, ज्याने अख्खा देश ज्ञानाच्या जोरावर बदलून टाकला. म्हणून कधीच कुणाला कमी समजायचं नाही, कधीच कुणाला जन्मावर हीन मानायचं नाही, कधीच कुणाच्या प्रती असूया द्वेष बाळगायचा नाही. काळ उलटा फिरतो. ज्यांना 2 ओळीत पत्र वाचून घेण्यासाठी दारात उभं राहावं लागायचं, त्याच समुदायामध्ये जागतिक कीर्तीचा माणूस जन्माला येतो. त्यामुळे माणसं जन्मावर कधीच हीन मानायची नाहीत, कधी कोणाला कमी समजायचं नाही. धन्यवाद.